आजचा हा श्लोक आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आणि पाठांतरातला आहे. पाठात अंतर पडलं तरी श्लोक मात्र अंतरात राहतो, कारण त्याचा अर्थच इतका छान आहे ना. आणि तो लिहिला त्याला सुद्धा कारण असं झालं की चाफळला रामनवमीचा उत्सव होता आणि त्या उत्सवामध्ये, त्या उत्सवासाठी जी काय धान्य रसद यायची ती सगळी शिवाजी महाराजांकडनं यायची. पण काही कारणाने महाराज कुठेतरी मोहिमेमध्ये किंवा आणखी कुठेतरी अडकले, त्यामुळे विसरून गेले. महिन्यावर उत्सवाला सगळ्या भक्तांनी विचारलं काय करायचं स्वामी. स्वामी म्हणले ज्याचा उत्सव आहे तो काळजी करेल, तुम्हा आम्हाला करायची काय गरज आहे. तुम्ही म्हणता ना देता एक रघुनंदन, मग त्याच्यावर विश्वास ठेवा. सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, त्याच्यावर विश्वास ठेवा ना. 15 दिवस राहिले स्वामी माझा रामराया करून देईल. 8 दिवस राहिले, अजूनही यांचा विश्वास माझा रामराया करून घेईल. आता 3 दिवस राहिले आणि विचारलं स्वामी करायचं काय. ताबडतोब त्यांनी कल्याण स्वामींना बोलवलं, टाक आणि दौत घेऊन यायला सांगितलं आणि 1 टाकी बसल्या बैठकी 205 मनाचे श्लोक लिहिले आणि ते सगळे श्लोक आपल्या शिष्यांना दिले आणि सांगितलं की हे श्लोक घ्या, प्रत्येकाकडे जा, श्लोक म्हणा. ओम भवती भिक्षांदेही म्हणून भिक्षा मिळाली तर घ्या, नाही मिळाली तर रामरायाची इच्छा पुढे जा. पण मंडळी गंमत अशी झाली की हे श्लोक म्हणून जिथे जिथे म्हणत होते ना तिथे तिथे नेहमीपेक्षा जास्त भिक्षा मिळत होती. जास्त भिक्षा मिळत होती. का मिळत होती. रामराय देत होता. प्रेरणा कोणाची होती. रामरायाची होती. मना सज्जना भक्ती पंथेची धावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी नित्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. जय जय रघुवीर. किती छान बोध केलाय मनाला. मनाला बोध केलाय जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे आणि जनी वंद्यते सर्व भावे करावे. आमचं उलट होतं. आम्ही जे निंदा ज्याची होते ना ते मनात साठवून ठेवतो. धरून सोडून द्यावे तर सोडून देतो म्हणजे काय, तिथे दाखवताना दाखवतो सोडून दिलंय, पण आतमध्ये कुठेतरी ते ठसठसत असतं की नाही हो. ती मला असंच म्हणली, तिने माझ्याकडे असंच बघितलं, ती माझ्याकडे बघून हसलीच नाही आणि वर म्हणतो नाही हसली तर नाही हसली, पण तरी पुन्हा दुसऱ्या मैत्रिणीला भेटल्यानंतर सांगतोच की नाही की ती भेटली पण हसली पण जाऊ देत नाही. पुन्हा तिसऱ्या मैत्रिणी पुढे तेच. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे. सोडलं कुठे जातंय हो. पण जनी वंद्यते सर्व, ज्याचं ज्याचं आपलं कौतुक होतं ना ते सगळं आपण किती वेळा सांगतो, किती वेळा सांगतो. मग समर्थ हे सांगतायत की जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. आणि हे सांगता सांगता ते आपल्याला सांगतायत की सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे हे केव्हा होईल तर ते ह्या चरणाने होईल. कुठलं चरण आहे. सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, दुःखाची स्वये सांडी जीवी करावी. देहे दुःखते सुख मानित जावे, विवेके सदा स्वस्वरूपी भरावे. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. अर्थ खूप सोपा आहे, आपल्याला माहितीच आहे की जर आपल्याला
प्रीती करायची असेल, प्रेम करायचं असेल, प्रीती म्हणजे काय, प्रेम म्हणजे काय, तर सर्वोच्च प्रतीची भक्ती. जिथे उत्तम प्रतीची भक्ती असते ना, तिथेच आपली प्रीती जडते. जिथे भक्ती नसते तिथे प्रीती जडत नाही. भक्ती म्हणजे कशी आहे, काय आहे हो, कली लाभाविण प्रीती म्हणजे भक्ती. जिथे काही नाही, देऊ नका घेऊ नका, पण तरी सुद्धा आम्ही तुमच्याकडे येणार. हे काय येतो आम्ही, तर आमची तुमच्या चरणाची भक्ती आहे. रामरायाला आम्ही काय रोज रोज येतो, काही नको दिवस रामा मला, फक्त तुझं दर्शन दे. आपण आरतीतही म्हणतो की नाही, अखंडित सेवा आहे की नाही, ते वाक्य किती छान आहे ते वाक्य. पण ते वाक्य म्हणताना आपण फक्त म्हणत असतो, ते कुठेतरी आतमध्ये उतरायला हवं, उतरायला हवं की मला खरंच त्या चरणाची, बाकी काही नको, फक्त या चरणाची सेवा हवी आहे. या चरणाची सेवा मी कधी मागेन, जेव्हा त्या चरणावर बद्दल मला प्रीती निर्माण होईल, तेव्हा त्या चरणाची सेवा मागेल. जोपर्यंत मनामध्ये प्रीती नाहीये तोपर्यंत भक्ती कशी होणार हो. भक्ती आणि प्रीती ह्या एकाच नाण्याची एकच बाजू आहे, दोन बाजू नाहीये. ही एकच बाजू आहे. जिथे भक्ती असते तिथे प्रीती होते. आणि म्हणून आपल्याला समर्थ सांगतायत, सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. आम्ही प्रीती करतो, प्रेम करतो, पण कशावर करतो प्रेम, तर ह्या संसारावर करतो. आणि या संसारावरती प्रेम केल्यामुळे होतं काय, की तो भगवंत आमच्या दाराशी येऊन सुद्धा परत जातो. तो दाराशी आला ना तरी आत घ्यायची आमच्या, आम्ही जाळीतनच बघतो कोण आलंय, काय काम आहे, बरं आता घरात नाही येत, नंतर या. अरे मी तुझ्यासाठी आलोय, दार उघड. पण आमचं दार उघडच राहत नाही हो. घरात नाही बाई, आमचं घराचं दार उघडं असतं, पण मनाचं दार, मन केव्हा, मनाचं दार आम्ही उघडं ठेवतो का, अहो सारखं मनाचं दार बंदच करून देतो. आता लक्षच द्यायचं नाही, आता लक्षच द्यायचं नाही, असं करतो की नाही आम्ही. आणि लक्ष द्यायचं नाही असं म्हणतो, आणि शेजारीण आली की ज्याच्याकडे लक्ष द्यायचं नाहीये तेच तिला सांगतो. आमचं कसं होतं, आम्ही संसार करतो आवडीनी आणि परमार्थ करतो सवडीनी. उलट आहे, परमार्थ आवडीनी करायचा आहे आणि संसार हा सवडीनी करायचा आहे. म्हणजे काय बाई, संसारावर तुळशीपत्र नाही ठेवायचं, पण संसार करतानाच हा रामाचा संसार आहे, हे रामाचं काम आहे असं म्हणून करावं. सुनबाई आली तर तिला भांडवर पाणी द्यावं, ते सुनबाईला देते म्हणून नाही, सीतामातेला देते म्हणून पाणी द्यावं. एकदा देऊन तर बघा ना, करून तर बघा ना. जे तिला सांगायला जाऊ नका की तू सीतामाता समजून तुला पाणी देते, पण आपल्या मनाला सांगा ना. आणि जेव्हा असं मनाला सांगू ना, तेव्हा ते मन तयार होतं आणि आपोआप परमार्थ घडतो. आणि संसार, मग ती पण विचार करते की अरे यांनी मला असं वागणूक दिलीये, आता मी पण त्यांना तशीच वागणूक दिली पाहिजे ना. आम्ही काय करतो, सुख मिळवण्यासाठी सुखाच्याच पायरी, म्हणजे सुखालाच खाली दाबतो, सुखावरच पाय देतो, सुखाच्या पायरीवरच उभं राहतो. अहो सुखाच्या पायरीवर उभं राहिलं तर सुख प्राप्त कसं होईल. सुखालाच पायाखाली दाबल्यानंतर सुख मिळेल का. सुख मिळण्यासाठी काय करायला हवं, दुःखाच्या पायरीवर उभं राहायला हवं. दुःखाच्या पायरीवर उभं राहिलं, ते दुःख पायाखाली घातलं की समोर सुख उदिसतं आपल्याला. पण आमचं तसं होत नाही ना. आम्ही विचार करतो की सुख हे एवढंच आहे, की अहो त्या सुखाला आम्ही हसतो का, खुश होतो का. एक विनोद गोष्ट सांगते. एक जोकर होता, त्यांनी आज एक जोक सांगितला, सगळेजण खळखळून हसले. दुसऱ्या दिवशी परत तोच जोक सांगितला,
त्यातले काही जण हसले, जे नवीन होते ते कळकळून. तिसऱ्या दिवशी परत तोच जोक. चौथ्या दिवशी अहो आता हसणं बंद केलं लोकांनी. पाचव्या दिवशी, सहाव्या दिवशी एक जण उठून उभा राहिला, म्हटलं काहीतरी नवीन सांगा ना. नाही का, आम्ही कीर्तनकार सुद्धा इथे तर का जो अभंग लावला तोच आज तोच उद्या. अहो मागच्या महिन्यात पण आम्ही हा अभंग 15 वेळा ऐकलाय, बाई काहीतरी नवीन ऐकवा ना. होतं की नाही हो? पण अभंग ऐकल्याने सुख मिळतं, पण तोच अभंग किती वेळा ऐकायचा असं येतं की नाही मनात. पण तेच दुःख आम्ही किती वेळा सांगतो, किती वेळा सांगतो. गेल्या वर्षीचं दुःख या वर्षी सांगतो. अहो गेल्या वर्षी का हो ताई तुम्ही हल्ली कीर्तनाला येत नाही? अहो काय सांगू बाई, गेल्या वर्षी मी कीर्तनाला येत होते आणि ठेच लागली आणि पायाचं नख फुटलं, जिवाळी लागली, ऍडमिट करायची वेळ आली पार. म्हणून आता ते किती वर्षभर आम्ही ते भोगतो की नाही हो. मग तेच दुःख जर आम्ही रोज रोज पाठ म्हणजे पाठ केल्यासारखं भोगतो. पण सुखासाठी मात्र सुखापासून आम्ही लांब राहतो. खरं तर सुख आपल्या खूप जवळ असतं, इतक्या जवळ असतं ना की आपल्याला ते कळतच नाही. आम्हाला वाटतं की ते खूप लांब आहे, आणि लांब असलेलं दुःख आहे ना ते आम्हाला लगेच कळतं ते दुःख, पण सुख कळत नाही. आणि म्हणून ते का कळत नाही तर आमची त्याच्यावर म्हणजे कुणावर जो सुख देतो त्याच्यावर आमची भक्ती नसते. कोण सुख देतं तर प्रभू श्रीराम भगवंत सुख देतो. म्हणून आम्हाला समर्थ पहिल्या चरणामध्ये सांगतायत, सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. ती प्रीती जर रामावर धरली तर मग काय होईल? दुःखाची स्वये सांडी करावी. जे दुःख आहे ना त्या रामावरती जर भगवंतावरती जर प्रेम धरलं, लोभ ठेवला, निष्ठा ठेवली, माया केली तर तो आपल्यावर आलेली सगळी दुःख स्वतःवर घेतो. प्रभू हा भक्तांचा कैवारी, तो भक्तांचा कैवारी हो. आमच्या भेटील खळखळा ओतिल्या मोहरा, खळखळा ओतिल्या मोहरा, याची मोडून पावती करा, याची मोडून पावती करा. एक पाऊस चमकल्या नजरा, चमकल्या नजरा, चमकल्या नजरा. तो भगवंत आपल्या भक्तासाठी महार होऊन आला. महार हा जातीवाचक शब्द नाहीये बरं. कुणाच्या तरी मनात येईल की बाई तू उभं राहून असं भगवंताबद्दल काय बोलतायत. महार म्हणजे निरोप्या, पोस्टमन, आत्ताच्या भाषेतला पोस्टमन. आता पोस्टमनही लयाला गेलेच आहेत, पण पोस्टमन कुणासाठी आले होते भगवंत? पण आमच्या दामाजी पंतांसाठी आले. का आले तर दामाजी पंतांची सगळं निष्ठा, सगळं प्रेम कुणावर होतं? संसारावर नव्हतं, भगवंतावर होतं. आलेल्या अतिथीला जेवू घातलं आणि सांगितलं, जाता जाता माझ्या पांडुरंगाला जाऊयात, 2 मिनिटात मी परत येतो. आणि जेव्हा यांनी आवारात प्रवेश केला ना तेव्हा त्या पांडुरंगाने दगडी खोल सोडली हो, सोडली. आणि कुठे गेले? त्या बादशहाकडे गेले. का गेले तर त्याचा आपल्या भगवंतावर असलेलं दामाजी पंतांच्या प्रेमासाठी. मग हेच तर समर्थ आपल्याला सांगतायत ना. त्यांना दुःख होतं की नाही, त्यांना पकडून नेलं होतं, शिक्षा होणार होती, खात्री होती की शिक्षा होणारच आहे, कारण चूकच एवढी मोठी होती हो.
दुखाची स्वये सांडी जीवी करावी. त्यांनी ते पायाखाली घातलं दुःख आणि भगवंताकडे गेले, म्हणून भगवंताला त्यांच्यासाठी यावं लागलं रूप बदलून. आणि नंतर बादशहालाच त्यांनी गार केलं आणि शहाबाद नाव ठेवलं आणि म्हणून तो आपल्या पायाखाली असतो शहाबाद फरशीच्या रूपाने. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. देहे दुःख ते सुख मानित जावे, विवेके सदा स्वरूपी भरावे. जे देहाला दुःख होतंय ना त्यात सुद्धा सुख मानायचं. वेणा स्वामी आमच्या लहान होत्या, 16-17 वर्षाच्या असतील. कीर्तनाला जायच्या आणि कीर्तन झालं की त्यांना काही बाई प्रश्न विचारायच्या. काही बाई म्हणजे तुम्ही आम्ही विचारतो संसारातले नाही बरं, कारण त्यांचा संसार खूप लवकर संपला होता. समर्थ म्हणायचे सुद्धा, वेणे तू खूप नशिबानेस, तुझा संसार किती पटकन संपला, की असं नशीब लागतं. आणि या त्यांच्याशी चर्चा करायच्या. जीव म्हणजे काय, शिव म्हणजे काय, सासर काय, माहेर काय. आपल्याला किती पाठ करून घेतलं ना आपल्याकडनं तरी आपल्या लक्षात राहत नाही. आणि त्यांची ही चर्चा कितीतरी वेळ चालायची. गावातल्या लोकांना वाटायचं की समर्थांबरोबर म्हणजे हा नवीन हा कीर्तनकार तरुण, ही तरुणी काय रात्र रात्र बोलतात. आणि त्यांनी त्यांच्या वडिलांना, आई वडिलांना सांगितलं, एकदा तिचं कीर्तन बंद करा, नाही तर तिला विषाचा प्याला जवळ करायला सांगा, हे आम्हाला चालणार नाही. आपल्या आई वडिलांनीच दिलं, पण त्यांनी सुद्धा ते देहे दुःख ते सुख मानित जावे, कदाचित माझ्या रामरायाची हीच इच्छा असेल. आणि असं कथा खूप छान आहे. संधी मिळाली तर कधीतरी मी ते पण सांगेन. आता फक्त जाता जाता सांगते. इथे बऱ्याच जणांनी ऐकली पण असेल, कारण आमच्या वेणा स्वामींच्याकडे जाणारे आपल्या नाशिकमध्ये बरेच लोक आहेत. आमचे कौस्तुभ पण इथे येत असतात. या काही पण जातात, काही पण सांगतात कधी कधी. आणि समर्थांनी त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की समर्थांनी ही जी शेवटची ओळ लिहिली आहे ना, देहे दुःख ते सुख मानित जावे, विवेके सदा स्वरूपी. स्वतःलाच पाहायचंय की मी काय आहे. कदाचित रामाला, रामरायाला हेच वाटत असेल की वेणेनी हेच करावं. आणि आपल्याला सुद्धा समर्थ हाच सल्ला देत आहेत. कधीतरी आपण आपल्यामध्येच डोकवून पाहावं. यालाच म्हणतात आत्मनिवेदन भक्ती. आणि अशी आत्मनिवेदन भक्ती केव्हा केली जाते तेच मूळ अभंगामध्ये आपल्याला सांगतायत. सदा सर्वदा